सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वहि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकम् श्रीदासबोधाभिधम्। यकीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वा तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। दशक दुसरा, समास पाचवा, रजोगुण लक्षणाचा हा समास आपण पाहत आहोत। श्रीराम मुळी देह त्रिगुणाचा सत्वरजतमाचा त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण। सत्वगुणे भगवद्भक्ती रजोगुणे पुनरावृत्ती तमोगुणे अधोगती पावती प्राणी। श्रीराम ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्थाः मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्यगुणवृत्तिस्ताः अधो गच्छन्ति तामसाः।
हा विचार आपण करतो आहोत. जसं समर्थांनी सांगितलं की 20 दशक 200 समास साधके पहावे सावकास, विवरता विवरता विशेष कळो लागे. म्हणूनच आपण सावकाशपणे त्याचं विवरण करतो आहोत. आता हे तर सहसा जो साधक आहे त्याला माहिती असतं की ही सृष्टी जी आहे ती त्रिगुणाची बनलेली आहे, सत्वरजतमाची. पण आपण खोलवर विचार करतो आहे. आता इथे काय म्हटलं की मुळी देह त्रिगुणाचा, देह 3 गुणांचा बनलेला आहे. पण खरोखर की केवळ, आणि त्यात पुन्हा आम्ही कोण आहोत? मनुष्य आहोत. मनुष्य देह, पण नुसतं शरीर जे स्थूल शरीर मनुष्य आहे म्हणजे ते मनुष्य नाही. तर मनबुद्धी पण तशी मानवी झाली पाहिजे आपली. नाहीतर आम्ही काय 2 पायाचे पशुच म्हणायचे. म्हणूनच हा विचार करायचा आहे की मुळी देह त्रिगुणाचा, सगळं ते ब्रह्मच आहे, भगवान विष्णू आहेत सगळे. पण जसं एका शरीरामध्ये हे वेगवेगळे अवयव वेगळे वेगळे दिसतात, त्याच्यामध्ये मी हा एकवटलाच आहे. एकच कमळ असतं पण त्या पाकळ्या वेगळ्या वेगळ्या आपण पाहतो. तसंच या संपूर्ण जगतामध्ये हे वेगवेगळे सगळे जे देह योनी वेगवेगळ्या शरीरांनी तो नटलेला तो एकच आहे. ते परब्रह्म एकच आहे. ते वेगळं वेगळं भासतं आहे केवळ. आणि तो जो एक एक वेगळं वेगळं जे झालेलं आहे, एक एक लाट वेगळी आहे, ती लाट आपल्याला वेगळी समजते. मी बांधली आहे, मी जन्माला आलेलो आहे, मी जीव आहे, आणि असा हा प्रत्येक जीव त्या गुणांनी बद्ध होतो. आणि तो म्हणजे मुळी देह त्रिगुणाचा, जे एकच आहे पण ते आपल्याला विसरलं आणि त्याला मी जीव आहे असं ते समजायला लागलं. तो 3 गुणांचा हा आहे. कुठले ते 3 गुण? सत्व, रज आणि तम. सत्व रज तमाचा हे प्रकृतीचे 3 गुण आहेत. जसे चित्रकलेमध्ये पण 3 रंग आहेत ना, मुख्य 3 रंग आहेत. आणि त्या काय निळा, लाल आणि पिवळा हे 3 रंग, आणि मग त्यांचं जे मिश्रणातून अनेक रंग हे तयार झाले. तसे हे 3 गुण सत्व रज तम, आणि त्याच्यामध्ये कमी जास्त सगळं अशी त्याच्या मिश्रणातून ही सगळी अशी अनेकत्वाची सृष्टी निर्माण झाली आहे. त्याच्यातला एक आहे उत्तम गुण. उत्तम गुण कोणता? म्हणजे त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण, सत्वगुण हा उत्तम गुण आहे. काहीही जेव्हा घर असू दे, एखादी संस्था असू दे, काय ऑफिस असू दे, नोकरी व्यवसाय, सगळ्यात उत्तम म्हणजे काय असतं की ते जे आयोजक असतात, नियोजन करणारे असतात, विचार करून काय करायचं, आकार सगळा, बिल्डर असतो त्याच्यामध्ये, तो आर्किटेक्ट असतो, सगळं ते चित्र तयार करणारा असतो, ते महत्त्वाचं आहे. मग नंतर मग सगळं जे काम करायचं आहे, मग पाट्या टाकायच्या, ते दुय्यम आहे. पण आधी निर्मिती जी आहे, ही निर्मिती ही ज्ञानाचं सगळं कार्य आहे. आणि ज्ञान हे सर्वोत्तम आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ज्ञानासारखं दुसरं काही श्रेष्ठ नाही आहे. आणि दुसरं काय त्याचं फलित जे सुख, ज्ञान आणि सुख, मग ते सगळ्यात काय आहे? उत्तम आहे. नाहीतर आम्ही कष्ट केलं नुसतं घाम गाळतोय आणि दुःख आणि चिंता भय आलं तर त्याला उत्तम कधी म्हणता येईल का? सुख, शांती, समाधान, परिपूर्णता हे फलित जे आहे ते उत्तम आहे. आणि ते सत्वगुण आहे. सत्वातून आपल्याला ते मिळतं. आणि सत्वाचं लक्षण म्हणजे हे ज्ञान आणि सुख. आता हे सत्वगुण काय बरं? सत्वरजतम. सत्वगुणे भगवत भक्ती. आता सत्वरजतम म्हणजे सत्व उत्तम गुण, रजोगुण म्हणजे मध्य,
आणि तमोगुण म्हणजे अधोगतीला नेणारा, जो अगदी नीच आहे असा. मग आपल्याला काय वाटतं की एखादं कर्म किंवा एखादी व्यक्ती काय हे सात्विक, हे राजसिक, हे तामसिक, आम्ही लगेच ती लेबलं लावायला लागतो. पण खरोखर फक्त एकच आहे का सत्व रज तमो? असं नाही आहे ना. तर ते कसं आहे, तर या म्हटलं की देही त्रिगुण वर्तती एक येता दोन जाती निघूनिया. हे तीनही गुण या प्रकृतीमध्ये आहेत. असं नाही आहे की एकच असतो, असं एकाचं प्राधान्य असतं. रजस्तमश्च अभिभूय सत्वं भवति भारत. कधी सत्वाचं प्राधान्य अधिक असतं आणि रजतमाला ते दाबून टाकतं. आता इथे सत्वगुणे भगवत भक्ती म्हटलं, पण मुद्दाम खूप विचार असा करतो आहोत की भक्ती बापरे, म्हणजे सात्विकता असेल तरच भक्ती. म्हणजे आम्ही कोणी भक्त नाही आहोत का? कारण आम्ही संसार करतो आहोत. ज्याचं इथे रजोगुणे पुनरावृत्ती सांगितली. मग आता हे सगळं काय बरं म्हणांत आमचे तुकडोजी महाराज सामान्य भक्ताची ती व्यथा सांगतात ना, प्रापंचिकाची. सांगा मी काय करू, भक्ती करू की पोट भरू, सांगा मी काय करू. या सत्वगुणामध्ये राहिलं आणि भगवत भक्ती बजली, पोट कोण भरणार? कोणाचं भरायचं? आणि पुन्हा आमचे सगळ्यांचं आहे, माझ्या एकटाचं नाही आहे ना. काय करायचं मग? आणि भक्ती नाही केली आणि संसार केला तर पुनरावृत्ती, पुन्हा येणं जाणं आहे. पण मला ते नको आहे, बंधन नको आहे. काय करायचं? माझा भक्ती करा म्हणले, पण काय होतं? भक्ती म्हणते चाल पुढे, संसार म्हणे ये इकडे. भक्ती म्हणे चाल पुढे, संसार म्हणे ये इकडे. वाटतं खूप आम्हाला, आता कोरोनानी स्टे होम म्हणून सांगितलंय, पण तरी सुद्धा किती सगळं काम आहे. काही आणायचे आहेत, वस्तू आणायच्या आहेत, सगळे व्यवहार ठप्प झालेत. काय करायचं? हे सगळे विचार संसार आमचा ओढवून घेतोय आम्हाला. हे करू का ते करू, सांगा मी काय करू. भक्ती करू की पोट भरू, सांगा मी काय करू. कशा करता भक्ती करायची आहे? खरोखर ना, भक्ती विना देव दिसत नाही. भक्ती केल्याशिवाय देव, परमार्थ, मुक्ती हे कसं प्राप्त होणार आहे मला? हो, पण मग पैशा विना संसार चालत नाही. पैशा विना संसार चालत नाही. कोणता मी मार्ग धरू, सांगा मी काय करू. भक्ती करू की पोट भरू, सांगा मी काय करू. काय उपाय याला सांगितला. म्हणून तर की हे जे गुणांचा आपल्याला अभ्यास जो करायचा आहे, की अमुक एक करणं म्हणजे ते गुण नव्हेत. काय सांगितला त्यांनी उपाय? भक्ती करून जो पोट भरी, भक्ती करून जो पोट भरी, तुकड्या म्हणे त्यास मोक्ष करी. तुकड्या म्हणे त्यास मोक्ष करी. वेड्या मानवा नको घाबरू,
सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. आम्ही फक्त आधीच उत्तरं दिली आहेत. सत्समागम करायचं, आपल्याला काय करायचं हे माहिती नाही आहे, कसं करायचं माहिती नाही, म्हणून भक्ती करूनी पोट भरी. जो भक्ती करता करता आपलं पोट भरतो तो मोक्षाला पावतो. म्हणजेच आपण जे कर्म करतो तीच भक्ती झाली पाहिजे. वेगळी भक्ती आणि वेगळं कर्म असं नाही आहे. तर भगवत भक्ती करणारा पुनरावृत्तीला येत नाही आणि अधोगतीला तर जातच नाही. अच्छा, म्हणजे मग काय, तर जे भक्ती करणारे आहेत ते काय होतात, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्थाः. जे सत्वस्थ आहेत, भक्ती करणारे आहेत, धर्माचा मार्ग चालणारे जे आहेत त्यांची गती कुठे आहे, तर ते उच्च गतीला जातात, परमगतीला पावतात. आणि जे कर्मामध्ये अडकलेले आहेत, स्वार्था, मला हे हवं आहे ते हवं आहे, आसक्ती आहे, कामना आहेत, विकार आहेत, ते काय, त्यांना पुन्हा इथे यावं लागतं. कर्मफल या चक्रामध्ये ते अडकतात. आणि जे दगडधुंड्यांसारखे जे तमोगुणी जे आहेत, जर काहीच केलं नाही तर काय होणार आहे. गाडीत आम्ही बसलं पाहिजे ना, मगच पुढे जाणार आहे. स्टँडवरच बसून राहिलो तर काय होणार, तिथेच थांबणार आपण. आणि मग तिथे थांबलो तर मग प्रगती नाही, ती अधोगतीच आहे. थांबून राहणं म्हणजे अधोगती आहे. मग ते म्हणले तमोगुणाचा जो आहे की आम्ही सगळं ठप्प होऊन जातो. जर बंद केलं तर व्यवहार चालणार नाही आणि जग चालणार नाही, जग थांबून जाईल. म्हणून कर्म हे केलंच पाहिजे. पण ते कसं कर्म केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे, दुसऱ्यासाठी कर्म केलं पाहिजे. आता हा समास जो आहे हा रजोगुण लक्षणाचा समास आहे. मग आता सत्वगुण जे आहे, सत्वगुणमध्ये भक्ती करायची, आपल्याला असं वाटतं की जसं आता काय समाधी स्थिती, गौतम बुद्ध वगैरे जीवनमुक्ताची स्थिती सांगितली, बस ते काहीच करत नाहीत, डोळे मिटून बसलेले आहेत, देहातीत, देहाच्या पलीकडे गेलेले आहेत. ती अवस्था म्हणजे सात्विक अवस्था असं आपल्याला वाटतं. पण मूळ समर्थ अतिशय आपल्याला जाग करता आहेत की केवळ आपण काय करतो की बुद्धीला जे दिसतं, कर्म हे दृश्य आहे, मग ते जे दिसतं तेच आम्ही तशीच व्याख्या आम्ही त्याची करत असतो. पण जे दिसतं तसं नाही आहे ना. सत्य हे वेगळं आहे, तत्व हे वेगळं आहे. सात्विकता म्हणजे एखादी व्यक्ती नाही, सात्विकता म्हणजे एखादं कर्म नाही. सहसा काय होतं की सात्वगुण म्हणजे ब्राह्मण, सत्वगुण म्हणजे कोणीतरी प्रवचन करणारा, संन्यासी, पुजारी, हे म्हणजे सात्विक, असं काहीतरी एक आपण चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. बाकी ते तमोगुणी म्हणजे शूद्र जे आहेत ते तमोगुणी, असं नाही आहे. पण म्हणूनच इथे फार सुंदरपणे आता समर्थांनी जो स्टँडपॉईंट काय घेतला आहे ना, मुद्दा कसा मांडला आहे की इथे सत्व रजतम, रजोगुण नाही सांगत, तर ते सत्वगुणाचा आता हे सांगतात की जो सत्वगुण जो आहे तो म्हणले त्यातही शुद्ध आणि सबळ, तेही बोलिजेती सकळ, शुद्धतेची जे निर्मळ सबळ बाधक जाणावे. सात्विक वृत्ती जरी असेल तरी त्याच्यामध्ये म्हणे 2 प्रकार सांगितलेले आहेत. काय आहे ते, त्यातही शुद्ध आणि सबळ, शुद्ध सत्व आणि सबळ सत्व, ही 2 सांगितलेली आहेत. हे 2 सगळीकडे
बोललं जातं इथे, सगळ्यांना माहिती आहे हे. मग शुद्ध सत्व म्हणजे काय आहे? तर शुद्ध सत्व म्हणजे जे निर्मलम प्रकाशकम अनामयम जे आहे, त्याच्यामध्ये दोष कुठलाही नाही, जे तेजस्वी आहे आणि त्याच्यामध्ये रोग नाही, दोष नाही, द्वेष नाही, हेवा नाही, असं जे आहे निर्मल. आणि दुसरं आहे शबल. ते शबल जे आहे ते म्हणले बाधक जाणावे, ते आपल्याला बांधतं, त्याच्यामध्ये दोष आहे ते असं सांगावं. मग काय आहे नक्की हे? तर म्हणले शुद्ध सबळाचे लक्षण, सावध परिसा विचक्षण, शुद्ध तो परमार्थी जाण, सबळ तो सांसारिक. शबल आणि शुद्धमध्ये दोन हे सांगितले. काय लक्षणं आहेत, कशी ओळखायची ती? म्हणले सावध परिसा विचक्षण. हे आपल्याला ना आत्ता जसं म्हटलं की आपण काय करतो, जे दिसतं ते त्याला लगेच आम्ही लेबल लावलं, हां हे सात्विक, हे राजसिक. जसं म्हणजे आता समजा राजा आहे तर म्हणजे राजा म्हणजे राजसिक, भिकारी म्हणजे तामसिक. पण तरीसुद्धा ते राजा होणं त्याच्यामध्ये रजोगुणाचं प्राधान्य अधिक आहे, पण त्या रजोगुणामध्ये सुद्धा जेव्हा सत्वगुण अधिक असतो, शुद्ध सत्व राजाचं कर, तोच विचार आपल्याला हे करायचा आहे की सत्वरजतम हे कुठल्या कर्मामध्ये, कुठल्या वर्णात, आश्रमात असा भेद नाही आहे. तर हा संपूर्ण प्रकृतीमध्ये आपला पिंड हा सात्विक, राजसिक, तामसिक आहे. मग म्हणून सावध व्हायचं आहे, खूप परिसासारखं परिसायचं आहे की विवेक करायचा आहे, खरंच काय आहे ह्याच्यात, ते हिणकसपणा काय आहे आणि सोनं काय आहे. अतिशय विचक्षणतेने, खूप दूरदृष्टीने, एकाग्रतेने आणि तत्परतेने, खूप जागृत होऊन एक आपल्याला लक्ष देऊन, लक्षपूर्वक, विचारपूर्वक हे जाणायचं आहे. त्यात काय सांगितलं? शुद्ध तो परमार्थी जाण. शुद्ध सत्व म्हणजे परमार्थ करणारा जो आहे, जे परमार्थ प्राप्त करून देणारा जो आहे तो शुद्ध सत्व आहे. आणि शबल जो आहे, सबल त्याला म्हटलं, तो काय आहे? तो सांसारिक आहे. आता ह्याचा आपण विचार करूया. जेव्हा गौतम बुद्ध किंवा जे कोणी आमचे जे संत आहेत, आपण ज्याला की बस ते संत ज्ञानेश्वर वगैरे संजीवन समाधी घेतली, समाधीमध्ये आहेत ते काही करत नाहीत, काही नाही, खात नाहीत, पीत नाहीत. अच्छा, म्हणजे मग ते सत्व फक्त का? पण मग समर्थ रामदास स्वामी, आपले गुरुदेव स्वामी चिन्मयानंद, किंवा आता उदाहरण आपण घेऊया, मग हे शुद्ध सत्व नाही आहेत का? ते समाधी स्थितीमध्ये नाही आहेत का? ते जीवनमुक्त नाही आहेत का? त्यांनी ती ब्रह्मस्थिती, ब्राह्मी स्थिती प्राप्त नाही का केलेली? जे दिवस रात्र कर्म करता आहेत, दऱ्या खोऱ्यातून हिंडता आहेत, सगळ्या जगभर प्रवास करता आहेत, 18-18 तास काम करतात, प्रवचनं देतात, पुस्तकं लिहितात, शिष्य तयार करतात, आश्रम बांधतात, मंदिरं बांधतात, हॉस्पिटल, शाळा उभ्या करतात, कॉलेजेस उभ्या करतात. मग हे सगळं सांसारिक आहे का? काय आहे हे नक्की? शुद्ध तो परमार्थ जाणं आणि शबल तो सांसारिक, ह्याच्यात काय भेद आहे? एखादं कर्म करणं म्हणजे सात्विक किंवा राजसिक असं नाही आहे.
तर आपण काय करतो, कुठे करतो, किती करतो हे महत्त्वाचं नाही आहे, पण ते का करतो. जसं आता समजा एखादा मजूर आहे आणि तो मजूर दिवस रात्र काय रस्त्याच्या कडेनी पाट्याच्या पाट्या टाकतो आहे, खूप घाम गाळतोय बिचारा, इतका कष्ट करतो. मग खरंच तो कष्ट करणारा आहे ना. तर तो कष्ट करणारा जो आहे तो सात्विक का? कारण सात्विकता ही केवळ बसणं म्हणजे सात्विकता नाही, मग ते तमोगुण झाला ना. सात्विकता म्हणजे अतिशय कष्ट आहेत, सहन करण्याची तयारी, प्रयत्न, तिथे आशावाद आहे, ज्ञान घेण्याची इच्छा आहे आणि उच्च असं ध्येय साध्य करायचं आहे. मग आता तो मजूरसुद्धा दिवस रात्र बिचारा काम करत असतो. पण तेच एखादा कवी असतो, तो तासनतास बसलेला असतो, तो काही घाम नाही गाळत, बसून असतो तो आपला काहीतरी 2-4 ओळी खरड. मग आता आपण जेव्हा विचार करू तर तो मजूर काय म्हणेल की हा कवी म्हणजे काही उगीचच, काहीच त्याला काही अर्थ नाही आहे. एखादा तत्ववेत्ता असतो, एखादा शास्त्रज्ञ असतो, तर तो शास्त्रज्ञ काय समजेल की हा काय विचारवंत, म्हणले सगळा त्याचा वेळ फुकट वाया घालवतो आहे. आणि तो तत्ववेत्ता समजेल की शास्त्रज्ञ सगळे पैशाचा अपव्यय, नुसता पैसा वाया घालवत आहे, गव्हर्नमेंटचा पैसा किंवा त्यांनी कमवलेला पैसा, काही अर्थ नाही आहे त्याच्यामध्ये, त्याच्या संशोधनामध्ये. म्हणजे ही जी वेगळी विचार आहेत, वेगळी कर्म आहेत, प्रत्येकजण आपापल्या कर्मामध्ये गुंतलेला आहे. दिवसरात्र कर्म हे चालू आहे. एखादा मजूर आहे, कवी आहे, काय चित्रकार आहे, शास्त्रज्ञ आहे, तत्ववेत्ता आहे, किंवा आणखीन राजकारणी आहे, किंवा उद्योजक आहे, प्रत्येकजण आपापलं कर्म करत आहेत. आणि आपण एकमेकांना मग हे वाईट, हे चांगलं, हे सात्विक, हे राजसिक जेव्हा आपण असं म्हणतो, तर नक्की कसा त्याला काय म्हणायचं, हे उच्च कोण, उत्तम कोण, मध्यम कोण, अध कोण, याच्यामधलं तर ते कर्म हे उच्च मध्यम अध नाही, तर त्याच्या मागची जी प्रवृत्ती आहे, कशा करता आम्ही करतो आहोत. जेव्हा गौतम बुद्ध, जीजस क्राइस्ट किंवा मोहम्मद पैगंबर किंवा आमचे समर्थ रामदास स्वामी किंवा गुरुदेव, त्यांना आपण जर विचारलं तुम्ही हे असं अव्याहत अथकपणे हे सगळं का करता आहात, तर त्यांच्याकडे काय उत्तर होतं, काय उत्तर दिलं. खरं म्हणजे ते उत्तर द्यायलाच तिथं नाही आहेत. मी करतोय हे भाव पण तिथं नाही आहे. कोण करतंय म्हटले, ते करणंही नाही आहे आणि ते काही करतही नाही आहेत. इतकी अशी त्यांची उच्च स्थिती आहे. म्हणजे मी माझ्या सुखासाठी किंवा मी कृतकृत्य होण्यासाठी इथं काही उरलंच नाही आहे, मीपणाच उरला नाही आहे. हा जो आहे तो शुद्ध सत्व आहे. जसा आता एक गुरुदेव फार छान कथा सांगतात ना. एक चित्रकार होता आणि तो नदी किनारी एका झाडाखाली बसला होता, काही करत नव्हता आपला. नदी पाणी असं साठलेलं होतं, त्याच्यात छोटे छोटे खडे असा टाकत होता आणि त्याचे वलय येत होती त्या पाण्यामध्ये आणि तो ते पाहत होता. तिथून एक मजूर बिचारा आपलं, त्यांनी गाईची धार काढलेली त्या बरण्या, सगळ्या दुधाच्या बरण्या किटल्या घेऊन आणि चाऱ्याच्या पेंड्या डोक्यावर घेऊन, एवढं ओझं घेऊन, एवढं सकाळी पहाटे उठून इतकं सगळं काम केलं आणि तो ते दुसऱ्या गावामध्ये घेऊन चालला होता. जाताना बघितलं आणि त्यांनी एवढ्या शिव्या घेऊन म्हणले, हा हट्टाकट्टा तरुण बसलाय नुसता रिकाम टेगडा, काही अर्थ नाही. आणि आम्हाला किती म्हणले, आम्ही किती कामं करतो पोट भरण्यासाठी. आणि गेला दिवसभर. पुन्हा तिथे त्यांनी ते सगळं दूध वगैरे विकलं, चारा पेंड्या विकल्या, काहीतरी पैसे मिळाले, ते मोजले, हे गाईला चारा, हे काय घरचा खर्च वगैरे. अरे म्हणले, काय मला मिळालं,
जेमतेम उद्याचं पोट भरेल, माझ्या भविष्यासाठी काहीच नाही माझ्याकडे, एवढंच त्याला मिळालं होतं, एवढं घाम गाळून एवढं मिळालं. आणि पुन्हा येत होता. तर आमचे हे चित्रकार महाराज तसेच बसले होते, अजून काही करत नव्हता तो. हा एवढा चिडला, म्हणले हाय खायला खार आणि भुईला भार, काही करत नाही धंदा, म्हणले असे आमच्या सगळ्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडते अशा लोकांमुळे, काही कामं करत नाहीत हे. आज असा काहीतरी नियम कायदा काढला पाहिजे की अशांना दिसेल तिथं गोळ्या घातल्या पाहिजेत, इतका तो त्रासून गेला होता. पण म्हणजे खूप काम करणं, कष्ट करणं, सतत काहीतरी करणं म्हणजे शुद्ध नाही. काय भेद आहे ह्याच्यामध्ये. जे महात्मा आहेत ते पण सतत कर्म करत होते आणि हा मजूर पण सतत कर्म करतो आहे. आणि तो जो चित्रकार आहे तो देखील काहीतरी काही करत नाही आहे दिसत आहे. पण तेच जर की त्यानंतर त्यांनी एक सुंदर चित्र काढलं, तो लिओनार्दो द विन्सी, ही आज 500 वर्ष होऊन गेली, 1400 शतकामध्ये वगैरे 500-600 वर्ष झाली तरी सुद्धा ती अजरामर अशी चित्र झालेली आहेत. मदर मेरी आणि क्राइस्ट असा त्या तळ्याच्या काठी ते बसलेत आणि ती कमळं अशी त्या पाण्यावर तरंगता आहेत, डुलता आहेत, मंद मंद वाऱ्याच्या झुळकेनी ती हलता आहेत. आणि त्या ऊन पावसाचा, ऊन सावलीचा असा खेळ त्या चित्रामध्ये इतका व्यवस्थित त्या काळामध्ये त्यांनी ती इतकं सुंदर चितारलं. आणि ते आजही अजरामर झालेली आहे ती चित्र. दिसत होतं काहीही करत नाही. आणि हिशेब लावला तर त्या मजुराचं एवढं दिवस रात्र तो करत होता, पण उद्यासाठी, त्याच्या स्वतःच्या भविष्यासाठी सुद्धा त्याला कमवता आलं नाही. पण चित्रकार मात्र सगळ्या विश्वभर तो प्रसिद्ध झाला. याच्यामध्ये कर्म महत्त्वाचं नाही आहे, तर ह्याच्यातली जी वृत्ती आहे, प्रवृत्ती, सात्विक प्रवृत्ती जी आहे, दूरदृष्टिकोन, ज्ञान, शांती, समता, हे जे आहे, ही सात्विक प्रवृत्ती ती उत्तम गुण आहे. आता त्याच्यामध्ये दुसरं काय म्हटलं की शबल तो सांसारिक. मग आता पुन्हा आपल्याला की शबल म्हणजे शबल याचा अर्थ काय होतं ना, रंगीबेरंगी, वेगवेगळ्या छटा, वेगवेगळे रंग असणारं किंवा अनेक रंगांचं मिश्रण म्हणजे शबल. मग आता हे शबल जे आहे, तर जसं हे जे महात्मा आहेत, गौतम बुद्ध असू देत किंवा समर्थ रामदास स्वामी, गुरुदेव स्वामी चिन्मयानंद असू देत किंवा सगळे संत महंत, जे दिवसभर संपूर्ण आयुष्य आता उरलो उपकारापुरता, आपल्या सगळं आयुष्य प्रत्येक क्षण त्यांनी भक्तीमध्ये, परमार्थामध्ये लावला, परोपकारासाठी लावला, जगतहितासाठी ज्यांनी कार्य केलं, ती त्यांची शबलता नाही आहे का. कोणी गायन करत होते, कोणी लेखक होते, कोणी वक्ते होते, कोणी सेवा करत होते, कोणी आपली संस्कृती, यज्ञ, यागादी कर्म त्यांनी पुढे चालू ठेवली. शिल्पकार जे सुंदर सुंदर मंदिरं, मूर्ती घडवल्या. मग ही शबलता जी आहे ती सांसारिक आहे का पारमार्थी आहे, हे कसं जाणायचं. फक्त कर्म हे सांसारिक नाही. शुद्ध म्हणजे जिथे मीपणा आणि माझं जिथे नाही, ते म्हणजे शुद्ध आहे. कर्म तर आहेच आहे, पण ते कर्म जिथे मीपणाने केलं जात नाही, स्वार्थाने केलं जात नाही, ते म्हणजे शुद्ध आहे.
आणि मग आता शबलतो सांसारिक याचा अर्थ काय की आमच्यामध्येच ही सात्विक वृत्ती असते, सगळ्यांमध्ये आहे. कारण सात्विकतेशिवाय जिथे विचार आहे, ज्ञान आहे, सुख आहे, हे सगळं जे आहे हे सत्वगुण आहे. एखादी व्यक्ती धर्माने सुद्धा वागत असेल, पण मग धर्म म्हणजे फक्त चांगलं चांगलं वागणं, गुड्डी गुड्डी म्हणजे परमार्थ नव्हे. आयुष्यभर आपण धर्माने वागणे, ज्ञान संपादन करणे, हे सगळं सात्विकतेचंच लक्षण आहे. पण ते जर आम्ही माझ्यासाठी अधिक पैसा मिळवण्यासाठी जेव्हा करतो, तेव्हा ते शबलते सांसारिक. मग एखादा शेतकरी असतो, खेड्यामधला शेतकरी पहाटे उठतो, स्नान करतो, देवाची पूजा करतो, उदबत्ती लावतो, दिवा लावतो, काही नैवेद्य दाखवतो आणि आपल्या शेतामध्ये दिवसभर राबतो. पुन्हा संध्याकाळी येतो, स्नान करतो आणि छान टाळ घेऊन जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी छान भजन गातो. आपला दिवस असाच तो घालवतो छानपैकी. मग इथे हा सात्विक आहे का, राजसिक आहे का, तामसिक आहे? कर्म करणं म्हणजे राजसिक नाही. किंवा भक्ती करोनी पोट भरी तो मोक्ष करी. की जे काही आहे ते तुझं आहे. मला जे आयुष्य मिळालंय ते गुण्या गोविंदाने आपल्या आपल्या जितकं आपली काय शक्ती आहे, बुद्धी आहे, मला काही मंत्र येत नाही, काही येत नाही, पण तरीसुद्धा त्याचं जीवन जे आहे व्यवस्थित तो घालवतो. एखादा मोठा राजकारणी असेल, नेता असेल, पुढारी असेल, खूप मोठं काम करतोय तो, दान देतो, आणखीन काय शाळा बांधतो, विहिरी बांधतो, सगळं खूप काही करतो. पण त्याच्यामागे हेतू काय आहे त्याचा? वोट बँक, मला जास्तीत जास्त मतं मिळाली पाहिजे, हे निवडून आलं पाहिजे, आणि त्याच्याकरता हे सगळं तो करतो आहे. आणि म्हणून ते काय आहे, ते कधीही सात्विक कर्म आहे ते सगळं. पण शबलतो सांसारिक, ते खरं म्हणजे हे सत्वगुण पण नाही आहे. अशा प्रकारे आपल्याला ह्या संकल्पना ज्या आहेत सात्विक, राजसिक आणि तामसिक, हे काही एखादं कर्म म्हणजे सात्विक, राजसिक, तामसिक नाही. शहरामध्ये राहणारा सात्विक आणि खेड्यात राहणारा राजसिक किंवा तमोगुणी असं नाही. ज्ञान मिळवलेला सात्विक आणि अडाणी म्हणजे तामसिक असं नाही. एखादा पूर्ण अडाणी असेल पण तरीसुद्धा तो सत्व, शुद्ध सत्वामध्ये असू शकतो. ही प्रवृत्ती आहे, हे बाहेरचं ज्ञान किंवा हे नाही, तर आमच्यातली आंतरिक प्रवृत्ती आहे. आणि म्हणून तो जीव जो आहे, तो प्रत्येक जीव ह्या प्रकृतीमध्ये, प्रत्येक वनस्पती, प्राणी, काय इतर ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये पण ही सात्विक, राजसिक, तामसिक वृत्ती आहे. आणि मुलांना ते दाखवतो की आता समजा कुठली वनस्पती सात्विक आहे बरं? आता वनस्पतीमध्ये तर जडाच अंश जास्त आहे ना, पण तरीसुद्धा तुळस, जे औषधी वनस्पती, ते सगळ्या सत्व त्याच्यामध्ये आहे. सत्व अंश की ते जास्तीत जास्त शक्ती आम्हाला देतात, तेज देतात, त्याच्यामध्ये आहे. एकाच मातीतून उगवतं. निवडुंग जसं आहे, काय आणखीन बाभळ आहे, ते काटेच किती पण त्याला पाणी घाला, काटेच येतात त्याच्यात, कडूचं असतं. ती जी आहे ती तमोगुण आहे तो. मग शबल सत्व जे आहे, शुद्ध सत्व, पूर्ण समाधी स्थिती तर आहे, पण तरीसुद्धा त्या समाधी स्थितीत राहून कार्य करणं जे आहे, जसा स्थितप्रज्ञाची भगवंतानी जी लक्षणं सांगितली की तो शुद्ध सत्वामध्येच आहे, ब्राह्मी स्थितीच आहे त्याची.
पण तरी तो सगळीकडे कार्य करत असतो, बोलत असतो, चालत असतो, सगळं करत असतो, पण तो शुद्ध सत्वामध्ये आहे. आणि सगळं चांगलं करूनही जर त्याच्यामध्ये मीपणा आहे, माझेपणा आहे, तर तो सात्विकपणा, तो त्याच्यामध्ये सगळं रंगीबेरंगी सगळे ना, कला, गुण, नृत्य, वाद्य सगळं आहे, पण तो सांसारिक, तो आपला पसारा वाढवत राहतो, ते जे आहे ते सांसारिक. आणि मग ह्या संसारिकाची स्थिती काय सांगितली? तया संसारिकाची स्थिती देही त्रिगुण वर्तती, एक येता दोन जाती निघोनिया. श्रीराम. शुद्ध सत्व, आणि मग त्या सत्वामध्ये जर हळूहळू हा अहंकार जो आहे तो जेव्हा वाढत जातो, तेव्हा आमचा संसार वाढत जातो, परमार्थ नाही वाढत. जरा हे बघू, हे करू, ते करू, जशी संन्याशाची लंगोटी की ते बसले होते छान, पण कोणीतरी आले भक्तान, म्हणले तुम्हाला एक आम्ही देतो. तर मनात आलं त्याला, हो नाहीतरी उंदीर घेऊन जातोय, एखादी असावी मग लंगोट. मग उंदराला सांभाळण्यासाठी, मांजराला सांभाळण्यासाठी, गाईला सांभाळण्यासाठी आणखी ती मुलगी, आणि मग संसार वाढत गेला. रजोगुण तमोगुण सगळा पसारा झाला. आणि मग जेव्हा व्यवहार होतो तेव्हा आम्ही सत्वगुणामध्ये असतो, पण जेव्हा कोणीतरी हा संसार असेल तर सारखं कुठेतरी काहीतरी वाजत राहणार आहे, काहीतरी होणार आहे, आणि मग रजोगुण, क्रोध येतो, कामना होते, विकार उत्पन्न होतात. नाहीतर मग सारखं कर्म करून करून तमोगुणामध्ये आम्ही जात असतो. एक येती एक जाती, एक येता दोन जाती, कुठला तरी एक गुण असा त्याचं प्राधान्य असतं, त्याची प्रबळता असते, त्याचा प्रभाव असतो. जेव्हा तो गुण प्रभावी असतो ते बाकीचे दोन दिसत नाहीत आपल्याला. असे हे त्या गुणांचा हा खेळ सतत संपूर्ण या दृश्य जगतामध्ये चालू आहे. पण त्या दृश्य जगतामध्ये बघण्याऐवजी आपण आपल्यामधला हा त्रिगुणांचा खेळ बघितला पाहिजे, दुसऱ्यामधला नाही तर आपल्यातला बघायचा आहे. श्रीराम. रजतम आणि सत्व येण्याची चाले जीवित्व, रजोगुणाचे कर्तृत्व दाखवू आता. श्रीराम. एक येता दोन जाती, एक येतो तेव्हा दोन खाली दाबले जातात. मग ते कोणते? ते तीन, रज, तम आणि सत्व, हे तीन गुण येण्याची चाले जीवित्व. आपलं जीवन म्हणजे हे तीन गुणांनी व्यापलेलं आहे. कारण आत्ता आपण आपल्याला काय समजतो आहोत? देह, मी जीव आहे, आणि तो जीव हा त्रिगुणात्मक आहे. खरं त्या स्वरूपाच्या दृष्टीने ते ब्रह्म जे आहे तिथे कुठला गुण नाही आहे, कुठला आकार नाही आहे. पण आपण आपल्याला आत्ता बांधून घेतलं या गुणांनी, आणि त्याच्यामुळे आपलं हे छोटंसं जीवन चालू आहे. पण जर मला ह्या जीवभावातून त्या ब्रह्मभावाकडे जायचं असेल तर आपल्याला शुद्ध सत्वाकडे जायला पाहिजे, आणि ते शुद्ध सत्व आपल्याला परमार्थाकडे, स्वरूपाकडे नेत असतं. म्हणून याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आपल्याकडे, की आत्ताच खरोखर पहिलं सत्वगुण पहिला आहे. मग सत्वगुण का नाही घेतला? कारण आत्ता आपण कुठल्या स्थितीमध्ये आहेत? सगळं जग जे आहे ते रजो गुणात्मक आहे जास्त, रजोगुणाचा प्रभाव जास्त आहे. एक येती दोन जाती, पण आत्ता सध्या काय आहे की तो रजोगुण इतका त्याचं प्राधान्य इतकं प्रभावशाली आहे. आणि म्हणून ते म्हणले रजोगुणाचे कर्तृत्व दाखवू आता. रजोगुणाचं कर्तृत्व दाखवते.
सत्वगुणामध्ये शुद्ध आणि शबल पाहिलं. जरा शुद्ध जसं की शुभ्र, पांढरा शुभ्र एकच रंग, आणि शबल म्हणजे रंगीबेरंगी. पण तेव्हा ती न्यूटनची तबकडी आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये 7 रंग असतात. पण ते 7 रंग ती तबकडी जर वेगाने फिरवली तर काय दिसतं? एकच रंग, पांढरा शुभ्र रंग. पंख्याला 3 पाती असतात, पण जेव्हा जो 5वर लावतो आम्ही तेव्हा ती 3 वेगळी दिसतात का आपल्याला? एकच फिरताना दिसतं आपल्याला. आणि त्यात पुन्हा इतका वेग असतो की सगळ्या खोलीभर आपल्याला छान हवा मिळते. मग रंगीबेरंगी आहे, पण तरीसुद्धा एकच आहे. त्या स्थितीमध्ये म्हणजे तो परमार्थ आहे. पण आपण त्या रंगारंगामध्ये अडकलो. हा माझा रंग, हा तुझा रंग, हे माझं, हे तुझं, आणि हे मला मिळवायचं आहे, ते मला मिळवायचं आहे. माझा निळा रंग आवडता का, तुला गुलाबी रंग आवडता? ते सगळं जे आहे ते काय आहे? आम्ही हळूहळू रजोगुणाकडे गेलो. वेगवेगळं पाहणं जे आहे जितकं, ती विकार जितके आहेत ते सगळं रजोगुणाचं कर्तृत्व आहे. आता काय होतं रजोगुण? रजोगुण येता शरीरी, वर्तणूक कैसी करी, सावध होनी चतुरी, परिसावे श्रीराम. सावध व्हा. उद्या आपण त्याच्यावर विचार करूया. जय जय रघुवीर समर्थ.